नमस्कार मित्रांनो, लग्नाची बीडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार। कालच्या भागात आपण असे बघितले, सिंधूने एका पेशंटचा जीव वाचवलेला असतो आणि त्या पेशंटची बायको सिंधूचे सर्व चेहऱ्यावरचे दुःख तिने समजून घेतलेले असते आणि त्या कविता नर्सने सुद्धा सिंधूच्या मनात किती दुःख आहे हे सांगितलेले असते। तेव्हा ती बाई सिंधूचे दुःख हलके करण्यासाठी सिंधूला आपला गर्भ तिच्या बाळासाठी द्यायला तयार होते, कारण एक उपकाराची फेड आणि माणुसकीची जाण म्हणून ती बाई सिंधूला हे सर्व करण्यासाठी तयार होते। प्रेग्नन्सीचे सर्व हाल अपेक्षा सहन करून ती सिंधूच्या बाळाला आपल्या गर्भात वाढवणार असते। तेव्हा सिंधू मात्र खूप खुश होते आणि त्या बाईला घेऊन डॉक्टरांकडे ती आलेली असते। तेव्हा मधुसुद्धा सिंधूचा हा प्लॅन सक्सेस होऊन देणार नसते, म्हणून मधुसुद्धा त्यांचा पाठलाग करत हॉस्पिटलला येते। हॉस्पिटलला आल्यानंतर मधु त्या बाईची सर्व चौकशी करून घेते आणि त्या बाईला बघते। तेव्हा मधु ती बाई घरी जायला निघते। शस्त्रक्रियेची तारीख ठरलेली असते। त्या दिवशी डॉक्टर सांगतात की सिंधू तुमच्या शरीरात फक्त एकच अंश बाकी आहे आणि तो भ्रूण हा वेळेत त्या बाईच्या गर्भात जर गेला नाही तर तुम्ही कधीही परत आई होऊ शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितलेले असते। तेव्हा मधु ठरवते की ह्या बाईला सिंधूपर्यंत पोहोचून द्यायचे नाही। तेव्हा ती त्या बाईचा पाठलाग करत तिच्या घरापर्यंत आलेली असते। गीता आपल्या घरी जाते तेव्हा त्या मधु पाठलाग करत असताना काही गुंड मधुची चैन ही ओरबडून निघतात। तेव्हा मधु जोरात ओरडते, तेव्हा त्या गल्लीतील ती माणसं मधुची चैन त्या गुंडापासून वाचवते। तेव्हा ते गुंड मधुची माफी मागतात आणि मधुला म्हणत असतात की आम्हाला सोडून द्या, पोलिसांच्या हवाली करू नका। तेव्हा मात्र मधु ही त्या गुंडांना सोडून देते, पण एका अटीवर, कारण तिला त्यांच्याकडून एक मदत घ्यायची असते। त्यानंतर मधु हॉस्पिटलला आलेले असते आणि हॉस्पिटलमधून ती काही फॉर्म घेते आणि ते खोटे फॉर्म बनवून ती गीताच्या घरी दुसऱ्या दिवशी आलेली असते। गीता ही शस्त्रक्रिया करण्यासाठी हॉस्पिटलला जायला निघलेली असते। सिंधू, राघव, काकू हे सर्व गीताची वाट बघत असतात। तेव्हा गीता ही सिंधूला फोन लावते आणि मी थोड्याच वेळेत हॉस्पिटलला येऊन पोहोचते, असे ती सिंधूला सांगते। तेव्हा सिंधू खुश होते आणि राघवला हे सर्व सांगते की गीता आता काही थोड्याच कालावधीत इकडे येऊन पोहोचेल। आणि तेव्हा मात्र मधु एक प्लॅन करते आणि नर्सच्या वेशामध्ये ती गीताच्या घरी येते आणि गीताला काही फॉर्म दाखवते आणि त्या फॉर्मवर तुमच्या सह्या हव्या असं ती खोटं सांगते, कारण काल सिंधूने तुम्हाला हे फॉर्म दाखवले नाही आणि तिच्या लक्षातसुद्धा राहिले नाही। तेव्हा हॉस्पिटलचे काही नियम आणि अटी आहे त्यावर तुम्ही सह्या करा। तर गीता लगेच सह्या करण्यासाठी लागते, कारण सिंधूवर तिचा खूप विश्वास असतो। तेव्हा मधु त्यांना खोटं सांगते की तुम्ही प्लीज फॉर्म वाचून बघा, पण गीता म्हणते की नाही। तर लगेच गीताचे मिस्टर असतात ते मधुला विचारतात की हे फॉर्म कशाचे आहे। तर लगेच मधु सांगते की मी हॉस्पिटलमधल्या एका क्लिनिकच्या टेक्निकल डिपार्टमेंटमधून मी आलेले आहे आणि ह्या पेपर्सवर सिंधू डॉक्टर तुमच्याकडून सही घेण्यासाठी विसरले असतील। तर गीता म्हणते मी आत्ता क्लिनिकमध्ये जायला निघलेले आहे, तर मी तेथे गेल्यानंतर सह्या करते। मात्र मधु काही ऐकत नसते। गीता म्हणते की मला सिंधू मॅडमने सर्व काही सांगितलेले आहे। तर लगेच गीताचे मिस्टर म्हणतात की तुम्ही सांगा यामध्ये काय लिहिलेले आहे। तर लगेच मधु सांगते मला माहितीच असेल, पण तरीसुद्धा मी सांगते की ही प्रक्रिया केल्यानंतर गीतामध्ये तिच्या गर्भाशयात जर काही प्रॉब्लेम झाले त्याला गीता स्वतः जबाबदार राहील। सिंधू डॉक्टर आणि तिचे मिस्टर आणि आमचे क्लिनिक हॉस्पिटल कोणीही या गोष्टीला जबाबदार राहणार नाही। आणि प्रेग्नन्सीमध्ये जर काही प्रॉब्लेम आले आणि यांच्या गर्भामध्ये जर बाळाची वाढ चांगली होत नसेल तर याला त्या स्वतःच जबाबदार असतील आणि यानंतर जर काही झाले तर यांना जेलमध्ये सुद्धा जावे लागणार। तर गीता आणि गीताचे मिस्टर टेन्शनमध्ये येतात। तर गीताचे मिस्टर विचारतात की तुम्ही काय म्हटले की गीताच्या ह्या जीवाला धोका आहे का। तर लगेच मधु खोटं सांगते की मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही, कारण मी टेक्निकल डिपार्टमेंटमधली आहे आणि याबद्दल तुम्हाला सिंधू मॅडमने सर्व काही सांगितलेले असेल। तर गीता म्हणते की डॉक्टर रागिनीने आम्हाला याबद्दल काही सांगितले सुद्धा नाही। तर लगेच मधु म्हणते की मेडिकल जे काही काम असेल त्याबद्दल थोडी रिस्कही घ्यावीच लागते आणि एखाद्याच्या शरीरामध्ये जर दुसऱ्याचे रक्त जर सोडले आणि ते त्याच्या शरीराला जर मॅच झाले नाही तर यामध्ये पेशंटचे सुद्धा जीव जाऊ शकतो। तर गीताचे मिस्टर म्हणतात की हे सर्व करण्या अगोदर सर्व टेस्ट ह्या केल्या जातात। तर लगेच मधु म्हणते की नाही,
ही शस्त्रक्रिया जर व्यवस्थित पार पडली नाही तर यामध्ये बाळाचा आणि बाळाच्या आईचा सुद्धा जीव जाऊ शकतो। तेव्हा गीता म्हणते की हे असे असते तर सिंधूने आम्हाला अगोदरच सांगितले असते। तर मधू खोटं सांगते की सिंधूला तिच्या बाळासाठी अशी कोणतीही एखादी स्त्री भेटेना, मग ती तुम्हाला हे सर्व खरे कसे सांगेन। मधू म्हणते की गीताची स्वतः सिंधूच्या बाळाला गर्भ देण्यासाठी तयार झाले, त्यामुळे यापुढची जी काही जोखमदारी असेल ती गीताची असेल। तर गीताचा नवरा त्या पेपर्सवर सही द्यायला तयार नसतो। तेव्हा गीता म्हणते की सिंधू मॅडम माझ्याबरोबर आणि माझ्या कुटुंबासोबत इतकं खोटं वागू शकणार नाही, आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। तर मधू मुद्दाम एका बाईला फोन लावते आणि त्या बाईला म्हणते की तुमच्या सुनेची काय हालत झाली ते यांना सांगा। तर गीताचे मिस्टर त्या बाईबरोबर बोलतात, तर ती बाई मुद्दाम खोटं सांगते आणि ते ऐकून गीता आणि गीताच्या नवऱ्याला आणखीनच टेन्शन येते। तरीसुद्धा गीता ऐकत नाही आणि सिंधूला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते। आणि त्याचवेळी इकडे सिंधू, राघव, काकू हे गीताची वाट बघत असतात। गीता वेळेवर जात नसते म्हणून गीतासुद्धा सिंधूला कॉल करत असते आणि सिंधूसुद्धा गीताला एकाच वेळी कॉल करतात। दोघींचा कॉल रिसीव केला जात नाही। त्यानंतर इकडे डॉक्टर सिंधू आणि राघवला सांगत असतात की आपले जे काही भ्रूण आहे त्यांना पकडण्यासाठी टाकलेले आहे आणि ती जी काही स्त्री आहे ती अजून का आलेली नाही, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। तर सिंधू आणि राघव खूप टेन्शनमध्ये येतात। तर काकूसुद्धा म्हणत असते की जर आपण मधूला येथे बोलवले असते तर त्या स्त्रीची आता आपल्याला वाट बघावी नसती लागली। इकडे गीताचा नवरा मधूने बनवलेल्या ड्रामामध्ये फसून तो सिंधूचा नंबर ब्लॉक करतो आणि गीताला तिकडे हॉस्पिटलला जाण्यासाठी नकार देतो। तेव्हा मधू इकडे गीता आणि गीताच्या मिस्टरला म्हणत असते की तुम्ही राघव यांचा सुद्धा नंबर ब्लॉक करा, कारण सिंधू राघवच्या मोबाईलवरून तुम्हाला फोन करू शकते। गीता तिच्या मिस्टरला म्हणत असते की एकदा आपण सिंधूबरोबर बोलून घेऊया, कारण सिंधू असे करणार नाही। तर गीताचा नवरा तयार नसतो आणि तो सर्व नंबर ब्लॉक करून टाकतो। गीताचे मिस्टर हे मधूला म्हणतात की तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये जा आणि गीता सिंधू मॅडमला तिची गर्भ हे देण्यासाठी तयार नाही हे तुम्ही जाऊन सांगा। तर मधू म्हणते ठीक आहे असे बोलून मधू तेथे बाहेर निघते आणि सिंधू इकडे गीताची वाट बघत असते। तेव्हा डॉक्टर सांगतात की आपल्याकडे फक्त आता 40 मिनिटे राहिलेले आहे। तर सिंधू राघवला म्हणते की राघव तुम्ही येथे थांबा, मी गीताला काही झाले तरी शोधून घेऊन येते। तर राघव हा सिंधूला जाऊन देत नसतो, पण सिंधू ऐकत नाही आणि गीता इकडे येऊ शकते, तुम्ही लगेच प्रक्रिया सुरू करा असे बोलून सिंधू तेथून जायला निघते। मधू मुद्दाम काकूच्या मोबाईलवर फोन करते आणि काकूला म्हणते की आता प्रक्रिया ही सुरू झालेली असणार। तर काकू म्हणते की नाही, ती बाई अजूनसुद्धा आलेली नाही। तर सिंधू मधूच्या मनासारखी होत असते आणि मधू मुद्दाम काकूला आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा मधूने आणखीन एक प्लॅन हा खेळलेला असतो आणि सिंधू तिकडे जायला निघलेली आहे असं काकूने मधूला सांगितलेले असते। तेव्हा मधूने त्या गुंडांना सुपारी दिलेली असते आणि मधू त्या गुंडांना फोन करून सांगते की सिंधू तिकडे आलेली आहे। तेव्हा ते गुंड सिंधूचा पाठलाग करत सिंधूच्या पाठीमागे येतात आणि सिंधू त्यांच्या तावडीतून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते। इकडे डॉक्टरांची घाई चालू असते की प्रक्रिया करण्यासाठी फक्त आता काही 40 मिनिटेच बाकी आहे। तेव्हा काकूला वाटत असते की राघव आता आपण मधूला फोन करून येथे बोलूयात। काकू राघवला म्हणत असते की आपल्याकडे फक्त एकच भ्रूण आहे आणि तो जर असा व्हायला गेला तर सिंधू आणि राघव तुम्ही कधीच आईबाबा होऊ शकत नाही। राघवला आणखीनच टेन्शन येत असते। इकडे सिंधू सुद्धा संकटात अडकलेली असते आणि इकडे मधू राघवला म्हणत असते की आपण मधूला घेऊन येऊ। राघव पुढे कोणताही पर्याय नसतो। राघव टेन्शनमध्ये गुंतलेला असतो की सिंधूला जे आवडणार नाही आता ते मी कसे करू शकतो आणि मधूच्या गर्भामध्ये मी माझे बाळ आणि सिंधूचे बाळ नाही देऊ शकत। सिंधू आपला त्या गुंडांच्या तावडीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र त्यातील एक गुंड हा काठी घेतो आणि सिंधूच्या डोक्यामध्ये जोरात हाणतो। तर सिंधू बेशुद्ध होऊन खाली पडलेली असते आणि इकडे राघव सिंधूची वाट बघत असतो। तेव्हा आता सिंधूवर आलेल्या ह्या संकटामुळे सिंधू आपले हे जे काही अंश आहे ते गीताच्या गर्भामध्ये देणार का आणि मधू हा सर्व प्लॅन सक्सेस करणार का आणि जे सिंधू आणि राघवचे बाळ आहे हे योगायोगाने मधूकडे कसे येणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।